सफलता ही नेहमी त्याच माणसाला भेटत असते जो तिचा पाठलाग करत असतो, ज्याची तीव्र इच्छा असते की मला या गोष्टीमध्ये सफल बनायचेच आहे. चला तर मग बघूया आज अशीच एक सफलतेची कहाणी. मित्रांनो, अशाच मोटिवेशनल कहाण्यांसाठी किंवा असेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रेरित करणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सफल बनण्यासाठी मेहनतीबरोबरच तुमची इच्छाशक्तीही तितकीच तीव्र असणे गरजेचे आहे. एक माणूस सतत त्याच्या सफलतेविषयी विचार करत असायचा. त्याला नेहमी वाटायचे की मी एवढी मेहनत करतो, एवढं काम करत असतो, परंतु मला पाहिजे तशी सफलता का मिळत नाही. असंच तो एकदा एका नदीकिनारी या गोष्टीचा विचार करत असतो. तितक्यातच तिथे एक साधू महाराज येतात आणि ते महाराज खूपच तेजस्वी आणि शक्तिशाली त्याला वाटतात. म्हणून तो त्यांना विचारतो की महाराज, मी माझ्या सफलतेसाठी खूप प्रयत्न करत आहे, परंतु मला पाहिजे तसे यश भेटत नाही आहे, तर तुम्ही मला त्यासाठी काही सांगाल का? ते महाराज अत्यंत हुशार आणि तेजस्वी असतात. ते त्या माणसाला म्हणतात की उद्या तू याच किनारी ये, मी तुला सांगतो की सफल कसे बनायचे. महाराजांचे बोलणे ऐकून त्या माणसाला खूपच आनंद होतो आणि त्याच्या मनाला शांतीही भेटते की चला, कोणीतरी आहे ज्याला माझ्या सफलतेची काळजी आहे आणि जो मला काहीतरी नक्की मार्ग सांगेल. हे ऐकून तो माणूस दुसऱ्या दिवशी सांगितलेल्या वेळेत त्याच नदी किनारी येतो आणि त्या महाराजांना भेटतो. महाराज त्या माणसाला म्हणतात की तू खाली नदीमध्ये उतर. तो माणूस जसजसं पुढे जातो तसतसं ते महाराजही त्याच्या मागे नदीत उतरत असतात आणि मागून जाऊन त्या माणसाची मान एकदमच त्या नदीमध्ये बुडवतात. तो माणूस ती मान वरती काढण्यासाठी खूप धडपड करत असतो. महाराज अजून जोर लावून त्याची मान अजून नदीच्या खोल पात्रात ढकलण्याचा प्रयत्न करतात. तो माणूस त्याच तीव्रतेने वरती येण्याचा प्रयत्न करत असतो. थोड्याच वेळात त्याचा जीव गुदमरायला लागतो आणि महाराज त्याला वरती काढतात. तेव्हा तो माणूस त्यांना म्हणतो, महाराज, ही काय पद्धत आहे? हा कोणता प्रकारचा नियम आहे जो तुम्ही मला सफलतेसाठी शिकवणार आहात? तुम्ही माझा जीव घेत आहात की मला सफलतेचा मार्ग शिकवत आहात, हेच मला कळत नाहीये. महाराज हसतात आणि म्हणतात, हाच आहे तुझ्या सफलतेचा मार्ग. जेव्हा मी तुला तुझी मान या नदीमध्ये बुडवली, ज्या प्रकारे तू तुझा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होतास, तुझी मान वरती काढण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती लावून वरती येण्याचा प्रयत्न करत होतास, त्या प्रकारे तू कधी तुझ्या सफलतेसाठी प्रयत्न केला आहेस का? कधी स्वतःचा जीव लावून काम केले आहेस का? एवढी तीव्र इच्छा दाखवून तुझ्या यशाची कधी वाट बघितली आहेस का? असे प्रश्न विचारून महाराजांनी त्या माणसाला सांगितले की तू तुझ्या सफलतेसाठी जेवढ्या तीव्रतेने, जेवढ्या तीव्र इच्छाशक्तीने प्रयत्न करशील, त्याच प्रकारे सफलता तुझ्या दिशेने येईल. त्याची तीव्रता ही तेवढीच असेल जेवढी तुझ्या इच्छाशक्तीची आणि तुझ्या प्रयत्नांची असेल. हे ऐकताच त्या माणसाला सर्व काही समजले आणि तो त्या महाराजांचे आभार मानू लागला. मित्रांनो, या छोट्याशा गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात येते की आपण जेवढ्या तीव्रतेने आणि जेवढ्या इच्छाशक्तीने आपल्या यशासाठी प्रयत्न करत असतो, तेवढ्याच तीव्रतेने ते यशही तुमची वाट बघत असतं. त्यामुळे कुठलेही काम करताना हे संपूर्ण मनापासून आणि सर्व इच्छाशक्तीने करा. त्यानंतर तुम्हाला नक्कीच यश भेटेल. ती म्हण आहे ना, जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट अगदी मनापासून तुम्हाला पाहिजे असते, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड ती गोष्ट देण्यासाठी तुमच्या पुढे उभा असतो. त्यामुळे आजपासून ठरवून घ्या की तुम्हाला काय मिळवायचे आहे आणि त्या गोष्टीसाठी इतके प्रयत्न करा की ब्रह्मांडसुद्धा ती गोष्ट तुम्हाला देण्यासाठी तितकाच आतुर असेल जितके तुम्ही ती गोष्ट मिळवण्यासाठी असाल. मित्रांनो, आजची छोटीशी गोष्ट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.